फ्रेंड्स, भक्तीज किचन मध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत कास्ट आयर्नची भांडी आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी व्हरायटी बघणार आहोत. तर एक एक करून आपण बघूया. स्टार्टिंगला हा ग्रिलर बघतोय, तर सर ह्या ग्रिलर बद्दल जरा थोडी माहिती द्या आम्हाला. हा 2-in-1 ग्रिल पॅन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डोसा पण बनवू शकता आणि ग्रिल पण करायचं तर ग्रिल पण करू शकतो. एकदम हेवी आणि प्युअर कास्ट आयरनचा आहे. हा, तर सर याची मेन म्हणजे काळजी कशी घ्यायची असते? रफ अँड टफ यूज करू शकतो, काय प्रॉब्लेम नाहीये. आणि तर काय प्रॉब्लेम नाही. असं काय आहे का चुलीवर गॅसवर नाही, कशावर पण वापरा, बरोबर व्यवस्थित होतं. काय प्रॉब्लेम नाही. आणि याच्यामध्ये साईज वगैरे काय अवेलेबल होती? हे स्टँडर्ड साईज येत आहे, कारण की हे 2-in-1 आहे. याच्यामध्ये तुम्ही इकडे असं केलं की डोसा बनवू शकता आणि याच्यावर असं केलं की तुम्ही काय पण ग्रिल करू शकता. तर याची साधारण प्राइस काय? कुठला? 1200-1300च्या रेंज मध्ये. थोडीफार डिस्काउंट करून द्याल ना? तर आता नेक्स्ट बघतोय, तर हा ना त्याच्यातलाच फक्त हा डोसा तवा. अच्छा, तर ही मोठी साईज आहे ना? तर ह्याच्यात साईज अवेलेबल हे होती? स्टँडर्ड साईज आहे, याच्यात पण एकच साईज येत आहे. अच्छा, प्रॉपर जे मोठे डोसे बनवतात ना. हा, तर म्हणजे हा कमर्शियल यूज साठी करतात का? म्हणजे बिझनेस वगैरे कोणाचा हे असेल? घरगुतीसाठी तर खूप चालतं. अच्छा, कमर्शियल मध्ये लोखंडी तवा वापरतात. हा कास्ट आयरन आहे आणि हा शरीरासाठी पण चांगला असतो, जे मोस्टली साऊथ इंडियन लोक युज करतात. मग ह्याची काळजी कशी म्हणजे काय बोलतात? आता समजा पॉलिश वगैरे जातं का? पॉलिश नाही, हे प्युअर तसंच आहे. कास्ट आयरन आहे, प्री सीझन केलेला कास्ट आयरन. अच्छा, म्हणजे वॉरंटी वगैरे गरज काय नाही? प्रॉब्लेम नाही याला, काय प्रॉब्लेम. आणि असं काय नाही ना, पडला तर फुटतो तुटतो असं काय नाही? म्हणजे काय असं पडलं की फुटत नाही, लादी लादी फुटणार. तर आता नेक्स्ट बघतोय आपण रोटी तवा. कास्ट आयरनचा रोटी अच्छा, तवा. तर याच्यामध्ये विथ तुम्हाला हँडल आहे. विथ हँडल आहे. याच्यामध्ये तुम्हाला साईज येणार, ही स्मॉल साईज आहे, याच्यात बिग साईज आहे. बिग मीडियम अशी येणार का? मीडियम साईज. अच्छा, तर हा काय रेंज मध्ये जाईल सर? कुठला? हा वाला 1000 रुपीज पर्यंत पडेल. 1000 रुपीज विथ हँडल. प्री सीझन्ड आहे. अच्छा, विथ हँडल. तर हे बघा, हा ना 1000 पर्यंत जाईल आणि कमी जास्त होतील पैसे. भाकरी चपाती दोन्हीसाठी, चपाती, भाकरी काही करा त्याचा. आणि घावण्यासाठी मोस्ट ऑफ कुठला प्रिफर करतात? घावण्यासाठी डोसाचा तवा आहे. हा यूज 2-in-1 म्हणजे घावणे पण आणि डोसा पण. डोसा होणार. याच्यामध्ये तुम्ही भाकरी पण बनवू शकता. हा मल्टीपर्पज तवा आहे. याच्यामध्ये भाकरी वगैरे सगळे युज करू शकतो. ओके ओके. तर आता नेक्स्ट बघूया आपण. आता तव्यांची व्हरायटी बघितली, आता आपण हे बघतो, ही कढई आहे. कास्ट आयरनची कढई आहे. अच्छा, lid आहे. तर हे क्लीन करायला दिलंय का त्याच्यामध्ये? ह्याच्याने क्लीन करायला. अच्छा, हँडल देतात. हे बघा, तुम्हाला गरम त्याला हँडल आहे. जर समजा काय गरम झालं तर उचलू शकतो आपण. आणि व्यवस्थित हेवी आहे, मजबूत आहे. तर सर ह्याच्यात काय साईज अवेलेबल होतील? हा, याच्यात साईज ही कोणती साईज आहे? मीडियम साईज आहे. याच्यापेक्षा मोठी येते, याच्यापेक्षा. आणि याच्यामध्ये लीड पण मिळेल काय? अच्छा, ही बघा ग्लास लीड आहे. फक्त ही थोडी सांभाळून वापरावी लागेल लीड. हा, लीड थोडी फुटू शकते. हा, तर ही जी साधारण काय बोलले तुम्ही? याच्यामध्ये स्टील लीड पाहिजे तर स्टील लीड पण भेटते. तुम्ही द्याल का? अच्छा, मग ह्याची साधारण प्राइस काय? कुठली? याची? 1650 पर्यंत. अच्छा, 1650. आता हे तर कढई बघितली आपण. आता फ्राय पॅन बघूया. तर हा बघा, हा फ्राय पॅन आहे. तर हेवी खूप आहे हा. तर काही फिश झालं, भाजी झालं, कशासाठी यूज करू शकतो? शॅलो फ्राय, डीप फ्राय करू शकतो. म्हणजे याची लेंथ पण व्यवस्थित आहे, तर त्यासाठी यूज करू शकता तुम्ही. आणि तसंच हा मोठा आहे, ह्याच्यामध्ये मोठा आहे ना हा? सेम चीप वस्तू मध्ये मोठा आहे. विथ हँडल पण असे हँडल येणार. अच्छा, एक असा हँडल येणार आणि इकडे पण हँडल. ओके. तर ह्याची प्राइस आणि ह्याची प्राइस साधारण? कुठला? हे सगळं 1200-1300च्या रेंज. आणि हे मोठी साईज 1600 पर्यंतचा. आणि तुम्ही गेज बघू शकता, एकदम हेवी आहे. कमीत कमी याचं वजन 2.5 किलो 3 हो आहे, हे उचलायला हेवी. आता नेक्स्ट बघूया आपण. मध्ये आता आपण गोल अप्पे पात्र तर नेहमीच बघतो, तर हा काहीतरी वेगळा आहे. म्हणजे चौकोनी आहे, स्क्वेअर शेप मध्ये आहे. ओके, 9 कॅव्हिटी वाला. हो, हेवी. कुठला? ह्याची हे 850 ला. 850 म्हणजे व्यवस्थित आहे. हा, एकदम हेवी आहे. आणि मेन तर तुम्हाला याला गॅसवर यूज करा, किती हाय फ्लेमवर. परत याच्यावर कुठलीही कोटिंग नाही आहे. अच्छा, म्हणजे मेन जे शरीरासाठी चांगलं आहे किंवा निघणार नाही कोटिंग. निघणार पण, कोटिंग आहेच नाही तर निघणार पर्यायच नाही. बरोबर. आणि मेन तर हेल्थ साठी चांगलं आहे. बरोबर. याला हेल्थ मध्ये काय प्रॉब्लेम येत नाही, कारण की नॉनस्टिकची कोटिंग येत नाही. बरोबर. आता हे आपला मेन अप्पे पात्र आहे. आपले पात्र आहे, विथ ग्लास लीड आहे. ओके, हे बघा. तर याच्यामध्ये सर साईज मिळून जाईल? याच्यामध्ये साईज तुम्हाला मिळेल ना, 2 साईज येतात. अच्छा, एक मोठी साईज आहे, याच्यात छोटी येते. त्याच्यामध्ये लहान साईज येते. अच्छा, फक्त 6 अप्पम. आणि याच्यामध्ये 12. याच्यामध्ये 12 पण. ओके,
तर गाईस ह्यांच्याकडे कास्ट आयर्नची या भांड्यांची एवढी अशी काय व्हरायटी आहे आणि जर तुम्हाला काय हवं असेल तर ते तुम्हाला अवेलेबल करून पण देतील. तर सर ह्याच्यामध्ये टोपं झाली तशी अवेलेबल होतात कास्ट आयर्न मध्ये. बघा हे पुन्हा याच्यात लिस्ट आहे, तुम्हाला आपण बघूया. दाखवता येणार आहे. हे बघा, तर ही सगळी वस्तू आपल्याकडे हे बघा. तर आपण एवढ्या सगळ्या जे बघतोय ना वस्तू, या सगळ्या तुम्हाला अवेलेबल करून देणार. याच्यामधले सर हे तुम्हाला काय खलबत्ते आहे. कास्ट आयर्नचे? नाही, स्टीलचे स्टीलचे आहेत ना, ओके. ते बघा, तर एवढे सगळे तुम्हाला कास्ट आयर्नची व्हरायटी यांच्या शॉपमध्ये मिळेल आणि साईज वगैरे तुम्ही मागवू शकता तुम्हाला पाहिजे तशी. मी तुम्हाला छोटे अप्पम दाखवले 9 कॅव्हिटी. पोहोचायचं असेल भांडी घेण्यासाठी किंवा ऑनलाईन होम डिलिव्हरी मागवण्यासाठी डिलिव्हरी पण भेटेल. आपलं दुकानाचं नागरिक स्टील सेंटर आहे. आपली दुकान भाजी मार्केट रोड 2 नंबर पोलीस चौकी समोर पूजा गलीमध्ये इकडे आहे. तुम्ही गुगल वर नागरिक स्टील सेंटर टाकला की तुम्हाला तरीही तुम्हाला बरोबर बरोबर. तर आपल्या शॉपचं टायमिंग काय असतं सर? टायमिंग सकाळी 10 ते रात्री 9:30. आणि कुठल्या दिवशी बंद असतो शॉप? कधी बंद नसतं. ओके. तर मी आता ऍड्रेस पण तुम्हाला सांगितलेला आहे. तर सर प्लीज एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. म्हणजे 9820583334. तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर फोनवर पण तुम्हाला डिलिव्हरी करता येईल. जे असेल व्हॉट्सअपवर तुम्हाला मी वगैरे सगळं भेटेल. व्हॉट्सअपवर. ओके. तांबा पितळची भांडी याच्या अतिरिक्त जे कन्यादानामध्ये आपल्याला स्टीलची भांडी लागते, कन्यादानाची भांडी नाही, इतर सर्व भांडी घरात जे पण वापरायची घरगुती आयटम जे किचनवर मध्ये तुम्हाला इच अँड एव्हरी जे पण आयटम पाहिजे ते सर्व आयटम आपल्या दुकानात भेटतात. मिळणार. सगळं टोटल तुम्हाला वाटी चमचा जे पण लागेल झारा. तर हे बघा, मी तुम्हाला ना थोडक्यात दाखवते. तर हे बघा, असे ना हे माठ आहेत जे पितळेचे अँटिक माठ आहेत ना, हे पण या शॉपमध्ये अवेलेबल आहे. पितळेचे तांब्याचे माठ अवेलेबल होऊन जाणार तुम्हाला. तर तसंच या शॉपमध्ये नाही बघा, पूजेची सगळी काही सामग्री, पूजेच्या मूर्त्या झाल्या, सगळं अवेलेबल होऊन जाणार. म्हणजे तुम्ही या शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला गरज नाही वाटणार की हे भांडी हवी आहे तर दुसऱ्या शॉपमध्ये जाऊ, कारण ते सगळ्या प्रकारची आणि प्रत्येक मेटलची भांडी अवेलेबल आहेत प्रत्येक प्रकारची. तर या आणि या शॉपला नक्की व्हिजिट करा. तसं मी तुम्हाला ना थोडक्यात दाखवते. हे बघा, डिस्प्लेला लावलेले आहेत. उरली झाल्या, कलई केलेल्या सगळ्या आहेत. प्लेट झाले, डिनर सेट झाले, हंडी झाल्या, मोठ्या मोठ्या, लहानांपासून मोठ्या. कॉपरमध्ये पण सेम भांडी भेटेल. हे बघा, कॉपरमध्ये आहे, पितळमध्ये आहे, प्रत्येक प्रकारच्या हांड्या तुम्हाला इथे अवेलेबल होणार. प्लीज एकदा तुमचा इथला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. आमच्या दुकान जे आहे ते भाजी मार्केट गली नंबर 2 आणि याचं नाव पूजा गली आहे. या पूजा गलीमध्ये आपलं दुकान आहे. जनता स्टोअर किराण्याचं दुकानाच्या समोर नागरिक स्टील सेंटर दुकानाचं नाव आहे. 3 मंजिली बिल्डिंग आहे आपली. सगळं आणि इथला कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9820583334. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुरेश कोठारी आहे. मी या दुकानाचं ओनर आहे. आणि इथला शॉप बंद कधी असतो, कुठल्या दिवशी बंद? 24/7 उघडं असतं दुकान. केव्हाही टायमिंग वगैरे? टायमिंग आमचे सकाळी 9:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत उघडं असतं. आणि भरपूर कस्टमर समजा आता विचारतील तुम्ही होम डिलिव्हरी देता का, तर कुठपर्यंत असलं तर आपला तर 5,000 वरती जे पण आयटम असते तर आम्ही होम डिलिव्हरी देतो. कुठपर्यंत तरी सर? कुठपर्यंत म्हणजे ठाणा परिसरात परिसरामध्ये पण देतो. जास्ती भांडी असली मुंबई वगैरे पाठवायची असेल तरी पण मी पाठवून. जर समजा 5,000च्या वर खरेदीवर डिपेंड येते. बरोबर. तुम्ही खरेदी करा, आम्ही तुमच्या घरी पाठवून देऊ. होम डिलिव्हरी आहे त्याची. आणि सर कलई केलेले वगैरे? कलाई केलेले तुम्हाला इच अँड एव्हरी आयटम भेटेल तुम्हाला. जसं आता पितळाची टोपं आहेत ते बघून घ्यायचे. या पितळाची टोपाला कलाई केलेली भांडी तुमच्याकडे तुम्हाला रेडी भेटेल. ओके. याच्यात पण सर्व साईज आहे. इथं छोटा टोप आहे, तुम्हाला 50 लिटरचा टोप आहे तरी पण आमच्याकडे कलाई केलेला भेटेल, अवेलेबल होईल. बरोबर. पासून 50 लिटर पर्यंतची टोप कलाई केलेली रेडी भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला पितळाचे कढाई पाहिजे तर कढाई पण आमच्याकडे रेडी भेटते.